कधी सुधारणार काय दिसतं मी तुला येताना तरी गाडी टाकतो मध्ये. असं वाटतं की लवकरच ते नष्ट होण्याच्या मार्गावरती आहे. सुंदर असं मंदिर होतं आणि त्यापेक्षाही सुंदर या गावची माणसं आहेत. त्यापैकी कोण बघत असेल तर खरंच तुमचे खूप आभार. नमस्कार मित्रांनो, मी गणेश शेळकर आपलं स्वागत करतो आपल्या मराठमोळा यूट्यूब चॅनलमध्ये. व्हिडिओचं टायटल बघून तुम्हाला नक्कीच कळलं असेल आज आपण कुठे चाललेलो आहोत. येस, आज आपण चाललेलो आहोत एका प्राचीन अशा मंदिराला भेट द्यायला. आणि लास्ट व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं असेल आपण इथे कॅम्पिंग केली होती आणि ऑलमोस्ट आपले लगेजसुद्धा आपण ठेवलेलं आहे. आणि या जागेबद्दल सांगायचं म्हटलं तर खूप जागा सेफ आहे, पण कुठेही जर गेला तर विचारल्याशिवाय कॅम्पिंग करू नका. मी विचारूनच कॅम्पिंग केलेली आहे आणि सुंदर असं मंदिर होतं आणि त्यापेक्षाही सुंदर या गावची माणसं आहेत. खरंच खूप हेल्प केली मला त्याबद्दल. त्यापैकी जर ह्या गावातल्यांपैकी जर कोण हा व्हिडिओ बघत असेल तर खूप खूप धन्यवाद. आज तुमच्यामुळे माझी रात्र खूप छान गेली. जर कुठल्या दुसऱ्या ठिकाणी गेलो असतं तर त्रास झाला असं. आता कोण दाखवलं नाही तर रात्री भरपूर जणं होते, मला वाटते 8-9 जणं तरी आली होती. खूप विचारपूस केली, म्हणजे चांगली गेली, कुठून आलास कसं राहिलास वगैरे त्याबद्दल. तर खूप खूप धन्यवाद. जर त्यापैकी कोण बघत असेल तर खरंच तुमचे खूप आभार. आणि चला आता निघा, डायरेक्ट तुम्हाला आता मोटोलॉग सेटअपमध्ये भेटा. चला आता निघावं लागेल, खूप वेळ झाला. सर्व घेतलं का माझं सामान? यस. थोडंसं ऑफवर्ड फील होतं जाताना, पण आता काय करणार, जावं तर लागेलच. मला वाटतं जेमतेम पोचायला एक अर्धा तास तरी लागेल. आणि चला मग, बाय बाय. हनुमान मंदिर भेटतळे एक नंबर. क्या बात आहे. सनराईज पण झालेलं आहे. हो, खूप बरं वाटते. आणि भूक खूप लागलेली आहे. त्याचं रिझन म्हणजे काल मी जास्त जेवलो नव्हतो, दुपारी लेट जेवल्यामुळे फक्त सकाळी. आणि आता खूप भूक लागलेली आहे मला आणि मी दुपारी जेवलो, थोडं लेट जेवलो. म्हणजे संध्याकाळी मला मॅगी खाऊ, पण रात्री तरी पण भूक लागली मला. तसं गावच्या लोकांनी मला विचारलं होतं, पण मी आता कसं म्हणा, आता मला जाऊ द्या. त्यामुळे आता काहीतरी पुढे गेला खातो. आणि इथून महाबळेश्वर जे आहे ते फक्त आणि फक्त 3 किलोमीटरच्या अंतरावर आहे. जर तुम्ही समोर डोंगर तर बघा असाल, तेच महाबळेश्वर आहे. चला मग, काय घडलं तुम्हाला सांगत होतं. पण त्याआधी जर चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा आला असाल आणि अजून तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करायला सगळं फ्रीमध्ये आहे. कारण खूप मेहनत लागते व्हिडिओ बनायला, पण काही सेकंड लागतात. तुम्हाला लाईक शेअर सबस्क्राईब करायला केलं असेल धन्यवाद, आणि अजूनही केलं असं करून घ्या. चला मग थोडंसं म्युझिक एन्जॉय करा. चला. हो, काय सुंदर असा व्ह्यू दिसतोय, एक नंबर. आणि थंडी भरपूर आहे इथे. मी हँडग्लोव जरी घातला नाही त्याचं रिझन आहे न घालण्याचं, कारण की मला गोप्रो सारखा, कारण आपला गोप्रो जो आहे सारखा हँग होत आहे आणि त्यासाठी ग्लोव्ज काढावं लागतं. त्यामुळे मी ग्लोव्ज घातलेला नाही, पण थंडी भरपूर आहे, भरपूर थंडी. आणि आता आपण महाबळेश्वरमध्ये एंटर झालेलो आहोत ऑफिशियली. आता इथून जे महाबळेश्वर मार्केट जे आहे ते मला वाटतं एक 4 ते 5 मिनटाच्या अंतरावर असं म्हणायला हरकत नाही, कारण की मी इथं भरपूर वेळा आलो तर मला बऱ्यापैकी माहिती आहे. फायनली आपण महाबळेश्वर मार्केटच्या इथे आलेलो आहोत. जर या उजव्या साईडून जर पुढे गेलात तर आपल्याला महाबळेश्वर मार्केट लागतं. आणि पेट्रोल पंप पण इथेच आहे बघा. इथे एस टी स्टँड पण आहे महाबळेश्वरचं. आणि इथून सरळ गेल्यावर तुम्हाला महाबळेश्वर मार्केट लागेल. आणि आता आपण पेट्रोल भरून घ्यावं. तसं पेट्रोल आहे, पण तरी पण मला वाटतं भरून घ्यावं, परत पुढे लागणारच आहे, त्यापेक्षा भरून घेतलं बरं. हळूहळू आता मीटर बघायला पाहिजे. डोक्याला ताप आहे.
मी जेव्हा पण इथून पेट्रोल भरतो ना माझं कधीच पेमेंट होत नाही, काय प्रॉब्लेम आहे तेच कळत नाही. ठीक आहे, नशीब कॅश होती माझ्याकडं. असं ट्रॅव्हलिंग करत असताना मी नेहमी माझ्याकडे कॅश ठेवतो, कारण की कधी गरज पडेल काय सांगता येत नाही. गाडीची बुक भागवली, आता पोटाची बुक भागूया. A few moments later. नाश्ता करून आपलं झालेलं आहे आणि समोरच्या हॉटेलमध्ये आपण थांबलो होतो नाश्ता करण्यासाठी. साई यश हॉटेलचं नाव आहे. महाबळेश्वर मार्केटपासून एक मला वाटते 2 मिनिटाच्या अंतरावर समोरच महाबळेश्वर मार्केट. इथून आपलं डेस्टिनेशन जे आहे ते फक्त 17 मिनिटाच्या अंतरावर आणि टोटल 6 किलोमीटर आहे आणि आपल्याला इथून निघायचं आता. चला मग नाश्ता करून झालेला आहे, भरपूर भूक लागली होती. चला मग आपल्याला लेफ्ट मारायचं आहे. चला मग पुढे काय घडलं तुम्हाला हळूहळू सांगत जा. माझ्या उजव्या साईडला तुम्हाला लेक दिसत असेल, याला वेन्ना लेक असं म्हटलं जातं आणि इथं खूप प्रसिद्ध अशी बोटिंग केली जाते. फाडीला आपण मंदिराच्या इथे आलेलो होतो. तिथून बाईक जायला एंट्री आहे का ना कामात? यस आहे, बाईक जाताना तर दिसते मला. मंदिराला जायला रस्ता कुठून आहे? स्ट्रेट आहे ना? थँक्यू. कधी सुधारणार काय बाबा? दिसतंय मी तुला येताना तरी गाडी टाकतो मध्ये. फाणीला आपण मंदिराच्या इथं आलेलो, तुम्ही बघत असाल. तिथं पार्किंग असं, पार्किंगमध्ये गाडी लावावं लागेल. काय बोल, गाडी लावून देतो ना पैसे? इथे लावू? चालेल. आणि माझ्या मागे बसेल आपली बाईक इथे पार्क आहे आणि आता आपण असं सरळ चाललेलो आहोत. चला मी तुम्हाला सिनेमॅटिक स्टाईलमध्ये दाखवतो, नक्की बघा, आवडतं लाईक करा. चला. सध्या आपण आता कृष्णाबाई मंदिराच्या इथं आलेलो. आता सध्या तुम्ही आता बिरोलमध्ये पाहिलं असेल, महाबळेश्वर मंदिराचं दर्शन घेतल्यावर आपण आता पुढे आलेलो, ते म्हणजे कृष्णाबाई मंदिराच्या इथं. माझ्या मागे जर तुम्ही बघाल तुम्हाला कृष्णाबाई मंदिर दिसत असेल. समोर बघाल कृष्णाबाई रिव्हर आहे आणि इथे असं मंदिर आहे. पण ते शूट करायला दिलं जात नाही, आता काही कारणं आहेत ती मला सांगितली पण ती पटली नाही मला. पण ठीक आहे, काय हरकत नाही. आलात तर कधी या मंदिराला भेट द्या. कृष्णाबाई मंदिराचं नाव आहे आणि खूप प्राचीन मंदिर आहे आणि मला असं वाटतं की लवकरच ते नष्ट होण्याच्या मार्गावरती आहे. लवकरच यावर काही पावलं नाही उचलली तर एक दिवस नष्ट होतं. जसं तुम्ही पाहिलं असेल, समोर बघत असेल आणि या साईडला बघत असेल तुम्हाला स्ट्रॉबेरीची झाडं दिसत असतील. झाडं म्हणण्यापेक्षा स्ट्रॉबेरीची शेतं आहेत आणि आता स्ट्रॉबेरी यायला सुरुवात झालेली आहे. स्ट्रॉबेरी थोडीशी महाग आहे आता. मी काल विचारलं होतं 400 रुपये किलो होतं. आता या भावाकडे किती आहे माहीत नाही, पण मी ऐकलं 100 रुपयाचा ते वाटा येतो. पण ठीक आहे, काय हरकत नाही. बघा बघा इथेच. दादा शूट करू शकतो ना? नाही आता काय नाही. नाही ठीक आहे, नाही बोलतात करू. हो का, झालं का? पण उरकलं का? आणि मंदिराचं थोडंसं पुढे आल्यावरती इथे स्ट्रॉबेरीची झाडं तुम्हाला दिसतात आणि इथं स्टॉल आहे. दादा कसं दिलं? 200 रुपयाचं, 120 रुपयाचं, 150 रुपये मलबेरी. 200 रुपये, 120 रुपये. सध्या आता सीझन स्टार्ट झालेला मग थोडंसं महाग आहे पण ठीक आहे. गेल्या वर्षीपेक्षा स्वस्त आहे. गेल्या वर्षी किती होतं? 700 रुपये किलो होती. 700 रुपये. हा 400 रुपये किलो. मी सकाळी काल विचारलं 400 रुपये किलो सांगत. मी थोडं अजून वाढ. अरे बाप, त्याच्या आधी घेतलं पाहिजे. आलो मी खाली जाऊन.
हां यूट्यूब. आणि महाबळेश्वरला खूप वेळा आलं पण स्ट्रॉबेरीची झाडं कधी दाखवलं. तुम्हाला स्ट्रॉबेरीची झाडं दाखवतो. बघत असाल समोर तुम्हाला. आता आपण जास्त पुढे जाऊ शकत नाही. तर ही आहे स्ट्रॉबेरीची झाडं. आता स्ट्रॉबेरी आलेली नाही आहेत. काही ठिकाणी आलं पण ते काढून घेतलेलं आहे. पण खूप बरं वाटतं इथं आल्यावरती. जिथं तुम्ही नजर टाकाल तिथं तुम्हाला स्ट्रॉबेरीची झाडं पाहायला मिळतील. आणि वातावरणसुद्धा थंड झालेलं आहे. आणि इथं विहीर पण आहे बघा. ही विहीर आहे इथे. इथूनच सर्व या स्ट्रॉबेरीच्या मळाला पाणी पुरवठा केला जातो. आणि बस व्हिडिओमध्ये एवढंच होतं. नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. आणि महाबळेश्वरचे मी अजूनही खूप सारे व्हिडिओ बनवले आहेत. त्याची प्लेलिस्ट जी असेल डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पाहायला मिळेल किंवा वरती आय कार्डवरती येत असं जाऊन तुम्ही पाहू शकता. आणि चला पुन्हा भेटू असाच काय व्हिडिओ. तोपर्यंत बाय बाय. निवांत कुठं. सलाम.